अकोल्याच्या मूर्तिजापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 23 तारखेला बंदची हाक देण्यात आली होती। मात्र या बंद दरम्यान जर पाहायला गेलं तर व्यापारी आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक वळण पाहायला मिळत आहे। मी दाखवू शकतो कशा प्रकारे पोलीस स्टेशन मध्ये गर्दी जमायला झालेली आहे आणि यामध्ये व्यापारी असतील किंवा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये झटापट झाली आणि या झटापटीचा जो थेट परिणाम आहे तो या जे हे आंदोलन होतं या आंदोलनावर पडल्याचं पाहायला मिळत आहे। दिल्लीत आपल्या मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज आणि दडपशाहीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंद पुकारला होता। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी या बंदीचा अधिकृत घोषणा केली असून विद्यार्थ्यांच्या हक्काच्या रक्षणार्थ सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे। दरम्यान अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये या बंदला हिंसक वळण प्राप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे। मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये हे जे कार्यकर्ते दिसत आहेत, ही जी गर्दी दडलेली दिसत आहे, ही संपूर्ण वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते असतील किंवा व्यापारी असोसिएशन असतील हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे। आणि सध्या जर पाहायला गेलं तर मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक धर्मेंद्र जोशी यांच्या कॅबिन मध्ये सध्या व्यापारी असोसिएशन असेल किंवा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे। पोलिसांच्या वतीने सुद्धा मोठा हे जे हिंसक याला वळण मिळालं होतं हे शांत करण्याचा प्रयत्न चालू आहे। मात्र ज्या प्रकारे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती आणि शांततेच्या मार्गावर हे आंदोलन चालेल असं आवाहन आश्वासित करण्यात आलं होतं आणि या आश्वासनाला आणि याच आवाहनाला जर पाहायला गेलं तर व्यापारी असोसिएशनच्या वतीने सुद्धा दुपारी 12 वाजेपर्यंत समर्थन देण्यात आलं होतं। परंतु किरकोळ काही व्यापाऱ्यांचे दुकानं ज्या प्रकारे सुरू होते मोर्चा दरम्यान या आंदोलनकर्त्यांनी या जे आंदोलन करते होते यांनी व्यापाऱ्यांच्या दुकानावर थेट हल्ला केला आणि आज या ठिकाणी चक्क पोलीस स्टेशन मूर्तिजापूर शहर पर्यंत व्यापारी असोसिएशन असतील किंवा वंचित बहुजन आघाडी हे समोरासमोर आल्याचं पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळात आतापर्यंत प्राप्त नाही झालेला आहे की कोणावर गुन्हा दाखल होतो किंवा हे आपसामध्ये होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु हे संपूर्ण जे प्रकरण आहे हे मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे। कॅमेरामन श्याम वाळस्कर सह मी प्रतीक परेकर, LS मराठी, मूर्तिजापूर, अकोला।